आता बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाच्या उमेदवाराच्या माघारीनंतर मवियाची माणिकराव ठाकरे यांच्या घरी बैठक सुरू आहे। अपक्ष उमेदवार फारुख सय्यद यांना पुरस्कृत उमेदवार करण्यासाठी ही बैठक सुरू आहे। निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी मवियाची भूमिका आणि त्याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाते। जाऊया जळगावमध्ये परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून जळगावकडे रवाना झालेत। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री महाजन जळगावात पोहोचलेत। जळगावमध्ये शिवसेनेत दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी अर्ज भरलेत आणि त्याच ठिकाणी बंडखोरी शमवण्यासाठी आता गिरीश महाजन हे रवाना झालेले आहेत। गिरीश महाजन नाशिक नंतर आता जळगावासाठी रवाना झालेले आहेत। जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता मंत्री गिरीश महाजन हे जामनेरमधून जळगावकडे रवाना झालेले आहेत। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे जळगावात जात आहेत। शिवसेनेत दोघांनी तर राष्ट्रवादीच्या तिघांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत।